सगळ्यांना जोडूया आणि सगळ्यांना जोडून हे विचारांची मुहूर्तमेढ इतकी मजबूत करूया जी विचारधारा या राज्याला तारू शकेल आणि या देशाला सुद्धा तारू शकेल। या देशाचं संविधान वाचवावं लागेल, हा देशच वाचवावा लागेल, कारण बाबासाहेबांनी दिलेलं एक वाक्य आम्ही भारताचे लोक ह्या सगळ्या जातीवादी व्यवस्थेला पुरून उरू शकतं। पण आधुनिक पेशवाई रोज नवीन घंटा वाजवते, आम्हाला कळायला सुद्धा मार्ग नाही। शिकलेल्या लोकांनी इथल्या व्यवस्थेशी गद्दारी केली, शिकलेली लोक स्वार्थी निघाली, कपटी निघाली, शिकलेली लोक अपमतलोभी निघाली, स्वतःपुरतं पाहणारी निघाली। माझा बाल्या, माझी बाली आणि 10x10ची खोली या चौकटीत नांदणारी निघाली। पण त्या चौकटीच्या बाहेर सुद्धा जग आहे, त्या स्वार्थी व्यवस्थेला ते दिसत नाही। संघटित होण्याचं तर लांब राहिलं। ज्ञानाच्या ज्ञानसागराला विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिदिनानिमित्त खरं तर त्यांच्या महान कार्याला, विचाराला विनम्र अभिवादन। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या जाती धर्माच्या, स्वजातीच्याच नाही तर आम्ही भारतीय म्हणून भारतातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकतेच्या सूत्रात जोडून हक्क अधिकारांची फार मोठी देण दिली, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरं तर प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे। प्रत्येकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचावे लागतील, कारण ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर केव्हाही होऊ शकतं भुईसपाट। हा महापुरुषांनी दिलेला विचारांचा वारसा तुम्हाला आम्हाला जपावा लागेल। होय, मी आंबेडकरांना मानतो, होय आम्ही आंबेडकरांच्या विचारांवर चालतो, होय आम्ही डॉक्टर आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा एक जरी हे वाक्य घेतलं तरी या राज्याची आणि देशाची जी जातीयवादी, मनुवादी आणि धर्मांध व्यवस्था आहे ती उद्ध्वस्त करण्याची ताकद या 3 शब्दामध्ये आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं, महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आम्ही काय करू आंबेडकरांसाठी, आम्ही काय करू आंबेडकरांच्या विचारांवर काम। मला एवढंच म्हणावं लागेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते या राष्ट्राची निर्मिती तेवढ्या ताकदीनं झाली असती का, आणि इतकं देखणं संविधान जे जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे ते संविधान मिळू शकलं असतं का? बाबासाहेबांनी शिका म्हणून सांगितलं। आज जातीवादी कळपामध्ये आमचीच लोक ज्या पद्धतीनं विखुरली गेलीत, आमचीच लोक आमची शत्रू झालीत, शिकलेली लोक हकलेली निघाली। 4 पुस्तकं आणि 1-2 डिग्र्या घेतल्या म्हणजे तुम्ही शिक्षित झालात असं जर कुणाला वाटत असेल तर ते शुद्ध खोटेपणा आहे, कारण तुम्ही विचारांच्या किती पुस्तकांमध्ये त्या ठिकाणी रमलेला आहात। तुम्ही समाजाचे आहात का समाज तुमच्यासाठी हे ज्यांना कळतं, ज्यांनी समाजासाठी आयुष्य त्या ठिकाणी वेचलंय, आपले विचार दिलेत, त्या व्यवस्थेमध्ये जगण्याची उमेद ज्यांच्यामध्ये आहे त्यांना त्या शिक्षणाचं महत्त्व कळतं। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिणार आहे तो गुरगुरणार आहे, पण तो कधी स्वतःवर एखादं बालंट आल्यानंतर की दुसऱ्याच्या न्याय हक्कासाठी, हे सुद्धा गुरगुरणं आता आम्हाला शोधावं लागेल, तपासावं लागेल। आज डॉक्टर आंबेडकरांच्या 6 डिसेंबर निमित्त महापरिनिर्वाण दिनी एवढंच सांगावं लागेल छाती ठोकपणे, ही व्यवस्था जातीवाद्यांच्या कळपात अडकलेली आहे। मनवादी व्यवस्था तुमच्या आमच्या मानगुटीवर बसली आणि आमचेच लोक अनपेड पोलीस म्हणून त्या वेगळ्या कळपात गेलेत, ज्या कळपामध्ये महात्मा फुलेंना त्यांच्या शेवटच्या क्षणाला सावली सुद्धा नको होती। आधुनिक पेशवाईची उब रोज आमची लोक घेत आहेत आणि पेशवाई येण्यासाठी आमचीच लोक संघर्ष करतायत। ही व्यवस्था आम्हाला कळणार आहे की नाही, आज आंबेडकर त्यासाठी समजून घ्यावे लागतील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिखाण ज्ञान संपादन केलेलं आहे, जे बुद्धिमत्तेच्या, कर्तृत्वाच्या आणि कौशल्याच्या जोरावर जे जे मिळवलं त्यांनी ते समाजासाठी दिलं।
त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज स्मृती दिन हा विचारांचा जागर झाला पाहिजे, खरंच तर कर्तृत्वाचा दिन म्हणून ओळखला गेला पाहिजे. आमच्या इथल्या व्यवस्थेला परत जाणीव करून द्यावी लागेल. होय, आंबेडकर आमचे आहेत, आमच्या भूमीतले आहेत, आमच्यासाठी त्यांनी विचारांची फार मोठी दोरी दिली. मित्रांनो, या आणि अशा विषयावर चर्चा करायचे. सर्वांना सप्रेम जय जिजाऊ, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, बाबासाहेबांच्या विचारांचे अनुयायी, बाबासाहेबांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणारे आणि बाबासाहेबांच्या विचारांना प्रमाण मानणारे आणि ज्या बाबासाहेबांनी सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या 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 ज्या समाजाचं हित शोधलं, तपासलं आणि न्याय मिळवून दिला, जे आंबेडकर शाहू महाराजांना समजले होते, जे आंबेडकर समजून घेण्याची ताकद आणि हिंमत ज्या विचारांमध्ये आहे, ते विचार आज महाराष्ट्राला त्या पद्धतीनं प्रेरणा देणारे ठरले पाहिजेत. एवढंच. आज तसे विचार, तशी विचारधारा तुम्हाला आम्हाला समजायला तयार नाही, हे वास्तव या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आजही पाहायला मिळतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिका, संघटित व्हा सांगितलं. संघर्ष तर करायचा आहे, पण शिक्षणाची शिकलेल्या लोकांकडून काय अपेक्षा केली पाहिजे, पण त्या अगोदर संघटित होणं. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी आज संघटित होणं आणि न्याय हक्कासाठी भांडणं सगळ्यात महत्त्वाचं. कायदा, माणसं, विचार आणि प्रगती या सगळ्या गोष्टी ज्या विचारधारेच्या नाळीशी जोडलेल्या असतात, आज ती माणसं एकत्रित का येत नाहीत, त्याचं कारण सुद्धा आहे. जातीमध्ये, धर्मामध्ये आम्हाला इतकं विभागून टाकलंय. जातीमध्ये विष कालवलं जातंय, धर्मामध्ये विष कालवलं जातंय. आम्हाला कळायलाच मार्ग नाही की आम्ही कुठं आहोत, आम्ही कशा पद्धतीनं आहोत. शिकलेल्या लोकांनी इथल्या व्यवस्थेशी गद्दारी केली. शिकलेली लोक स्वार्थी निघाली, कपटी निघाली. शिकलेली लोक अपमतलोभी निघाली, स्वतःपुरतं पाहणारी निघाली. माझा बाल्या, माझी बाली आणि 10x10ची खोली या चौकटीत नांदणारी निघाली. पण त्या चौकटीच्या बाहेर सुद्धा जग आहे. त्या स्वार्थी व्यवस्थेला ते दिसत नाही. संघटित होण्याचं तर लांब राहिलं. आज जातीमध्ये, धर्मामध्ये जातांध लोक विष कालवण्याचं काम करतायत. आज आम्हाला हे समजायला तयार नाही. म्हणून संघटित होणं तितकंच गरज आहे. नाहीतर महान महापुरुष जन्माला येतात, चांगले चांगले संशोधक, इतिहासकार, विचारवंत सगळे जन्माला येतात. पण विचार ज्यांनी दिलेत, विचार जे द्यायला लावतात, त्या विचारधारेवर प्रमाण मानून काम करणारी माणसं जर आम्हाला मिळत नसतील, तर मग ही विचारधारेचा गाडा चालणार कुठं? जब तक सूरज चांद रहेगा, बाबा साहब तेरा नाम रहेगा असं म्हणणारी ती जी माणसं आहेत, ती त्या विचारांनी इतकी मजबूत आणि ताकदीवान आहेत, हे आम्हाला समजायला तयार नाही. खरं तर चळवळी इतक्या भक्कम झाल्या, पुरोगामी विचारधारा इतकी मजबूत झाली, परंतु आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरी विचारधारा, त्या विचारांची सगळी माणसं, हे खरं तर सगळ्या चळवळीचं चालतं बोलतं विद्यापीठ आहेत. पण आज तीच सगळी माणसं इतर सगळ्या माणसांना घेऊन विचारांचं वादळ का एकत्र मिळून करत नाही? मग संघटित कुठं व्हायचं, संघटित कुणासाठी व्हायचं आणि संघटित कशा पद्धतीनं झालं पाहिजे, हा सुद्धा विचार समजून घेणं गरजेचं आहे. नाही, आम्ही ह्या गोष्टी समजूनही घेत नाहीत आणि या गोष्टीवर आम्ही काम सुद्धा करत नाही. कारण शिकलोय, संघटित होण्याचा प्रयत्न करेपर्यंत आम्ही आमच्यातच भांडत बसतोय. मग आम्ही एकत्र कधी येणार? आणि आम्ही शिकलो, संघटित झालो, पण करायचं काय? नुसती गर्दी जमा करायची का? आज आम्हाला गर्दीपेक्षा दर्दी लोकांची गरज आहे. पण ती दर्दी माणसं वेगळ्या वेगळ्या पक्ष, संघटनेत, विचारधारेत, गाव कुसावर, शहरात, तालुक्यात, राज्यात, देशात विभागली गेली, जगात विखुरली गेली. आज आम्हाला संघर्ष करायचा आहे, पण कुणा विरोधात करायचा आहे? आम्ही आमच्याच विरोधात संघर्ष करत बसतो. आमचीच आडवा आणि आमचीच जिरवा ही आमची व्यवस्था झाली आहे. या सगळ्या व्यवस्थेमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज असतील, फुले शाहू आंबेडकर असतील, ही नुसती माणसं त्यांची नावं घेऊन चालणार आहे का?
त्यांच्या विचारांचं काय? आज बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आहे, एकच करूया आणि तेच केलं पाहिजे। त्यांच्या विचारांचा जागर करत असताना सगळ्यांना जोडूया आणि सगळ्यांना जोडून हे विचारांची मुहूर्तमेढ इतकी मजबूत करूया जी विचारधारा या राज्याला तारू शकेल आणि या देशाला सुद्धा तारू शकेल। या देशाचं संविधान वाचवावं लागेल, हा देशच वाचवावा लागेल, कारण बाबासाहेबांनी दिलेलं एक वाक्य आम्ही भारताचे लोक ह्या सगळ्या जातीवादी व्यवस्थेला पुरून उरू शकतं। पण आधुनिक पेशवाई रोज नवीन घंटा वाजवते, आम्हाला कळायला सुद्धा मार्ग नाही, ते समजून घेणं गरजेचं आहे। म्हणून बाबासाहेब समजून घेणं गरजेचं आहे। आरक्षण असेल, प्रतिनिधित्व असेल, नागरिकत्व असेल, सगळ्या गोष्टी जगण्या मरण्याची प्रत्येक लढाई त्या भारतीय संविधानात आहे। ते संविधान बाबासाहेबांनी दिलेलं आहे, ते संविधान या देशाला अर्पित केलेलं आहे। त्या संविधान जिवंत राहण्यासाठी, टिकण्यासाठी आणि त्याच्यात कुणीही छेडछाड करू नये किंवा तुमच्या माझ्या हक्कासाठी आम्हाला लढत राहावं लागेल, तरच आम्ही भारताचे लोक म्हणून आपल्याला सांगायला तितकी हिम्मत आणि रग आपल्यात राहील। अन्यथा विचारांच्या या बाजारामध्ये जे जे विकले जातील ते आपले नसतील, पण जे जे आपले आहेत ते विचार आणि माणसं कधी विकणार नाहीत। हे आपल्याला इथून पुढच्या काळात करावं लागेल। म्हणून संघटित राहून संघर्ष करणं हीच आजपासूनची लढाई असेल आणि तीच बाबासाहेबांना खरी आदरांजली असेल। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र। मी संतोष शिंदे।